यानंतर पाहूयात एक सविस्तर बातमी। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर गेल्या 5 महिन्यांपासून विकास कामांमुळे भाविकांसाठी बंद आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात 288 कोटी रुपयांची विकास कामं सुरू आहेत। मात्र सध्या पायरी मार्ग, सभामंडप आणि परिसरातील अनेक कामं ही अपूर्ण असल्याने 31 मे रोजी ही मंदिर प्रत्यक्ष दर्शनासाठी खुले होण्याची शक्यता कमी मानली जाते। त्यामुळे शिवभक्तांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। 2027 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरामध्ये विकास आराखडा राबवला जात आहे। आपण आता भीमाशंकर मंदिर परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकताय या ठिकाणी विकास आराखड्याची कामं सुरू आहेत। खरं तर भीमाशंकर मंदिर परिसरामध्ये दर्शनासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात। कोरोना काळानंतर तर खऱ्या अर्थाने भीमाशंकर मंदिर परिसरामध्ये भाविकांची गर्दी वाढली होती। मात्र भाविकांचा गर्दीचा ओघ पाहता या ठिकाणी ज्या सोयीसुविधा आहेत त्या सोयीसुविधांचा अभाव होता आणि त्यातच आता 2027 साली नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे। त्या पार्श्वभूमीवरती भीमाशंकर मंदिर विकास आराखड्यासाठी 288 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते आणि त्याच अंतर्गत या ठिकाणी भीमाशंकर मंदिर परिसराचा विकास सुरू आहे। खरं तर या 288 कोटी रुपयांचा विकास आराखडा राबवताना भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांनी 9 जानेवारीपासून 3 महिन्यांसाठी भीमाशंकर मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवलं होतं आणि 3 महिन्यामध्ये आम्ही हे मंदिराचे जे मुख्य सभागृहाचं काम असेल किंवा पायरी मार्गाचं काम असेल हे पूर्ण करू असं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं होतं आणि याची नोंद गिनीज बुकमध्ये होईल असाही विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांनी व्यक्त केला होता। मात्र जे काम प्रत्यक्षात सुरू होतं ते काम संथ गतीने सुरू असल्यामुळे 3 महिन्यामध्ये मंदिर भाविकांसाठी खुलं झालं नाही। त्यामुळे जिल्हा प्रशासन असेल किंवा जिल्हाधिकारी असेल यांना पुन्हा एकदा या कामाला मुदतवाढ द्यावी लागली। एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणारं हे काम वेळ पूर्ण झाल्यामुळे पुन्हा एकदा 31 मे पर्यंत भीमाशंकर मंदिर हे भाविकांसाठी दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं आणि 31 मेला ही कामं पूर्ण होतील अशी विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता। मात्र आपण आता जर पाहिलं तर या ठिकाणी ही जी कामं आहेत ही कामं अजून बऱ्याच प्रमाणामध्ये अपूर्ण आहेत। पायरी मार्गाचं काम अपूर्ण आहे, त्याचबरोबर हा जो सभागृह आहे त्या सभागृहाचं काम अपूर्ण आहे, इतरही जी कामं आहेत ती कामं अपूर्ण आहेत। त्याचबरोबर मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडाझडा पडला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी आता जाहीर केलंय की 31 मेला मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी खुलं करणार। जिल्हाधिकाऱ्यांनी जरी असं सांगितलं असलं की 31 मेला भीमाशंकर मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी खुलं करणार, तर या भागातील जी सुरू असलेली कामं आहेत आणि त्या कामांची जी सध्याची स्थिती आहे ही स्थिती पाहता हे मंदिर जे आहे हे दर्शनासाठी 31 मेला सुरू होईल याबाबत मोठी शंका आहे। सचिन तोडकर, न्यूज मराठी, भीमाशंकर, पुणे।